नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. यामध्ये 50 लाखपर्यंत कर्ज आणि 35% पर्यंत सबसिडी आपल्याला मिळते. या योजनेचा उद्देश काय आहे? युवक युवतींना आत्मनिर्भर बनवून स्वयंरोजगार प्रकल्प स्थापन करणे, म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी. पुढील 5 वर्षात सुमारे 1 लाख लघु सूक्ष्म उद्योग स्थापन करणे, 10 लाख रोजगार संधी निर्माण करणे. 2019-20 या वर्षात 10,000 लाभार्थीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. अंमलबजावणी कुठली संस्था करते? राज्यस्तरावर उद्योग संचालनालय मुंबई, ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जे की जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. शहरी व ग्रामीण भागासाठी पण जिल्हा उद्योग केंद्रामध्ये ते असतं. पात्र उद्योग कुठले आहेत? खादी आयोगाच्या नकारात्मक यादीतील उद्योग वगळता सर्व उद्योग पात्र आहेत. नकारात्मक उद्योग यादी कोणती आहे? तर ते मांस प्रक्रिया, कॅनिंग, बिडी, पान, सिगार, तंबाखू, मद्य विक्री असलेले हॉटेल, धाबे, शेती पिके, चहा, कॉफी, रबर, शेती, रेशीम, हॉर्टिकल्चर, फुलशेती, पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादी नकारात्मक उद्योग आहेत. ते सोडून इतर सर्व उद्योगांना ही योजना लागू आहे. ग्रामीण भागाची व्याख्या: महसूल दस्तऐवजातील गाव म्हणून नोंद असली पाहिजे. लोकसंख्या 20,000च्या आतमध्ये पाहिजे. लाभार्थी पात्रता कोण आहेत या योजनेसाठी? वय 18 ते 45 वर्ष. वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थेंनी मान्यता दिलेले बचत गट इत्यादी. 10 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 7वी पास असणे आवश्यक आहे आणि 25 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 10वी पास आवश्यक आहे. एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ मिळतो आहे. आधी कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे. तुम्हाला तिथं ऑफिसला जाण्याची गरज नाही अर्ज करण्यासाठी. अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याची वेबसाईट पण दिलेली आहे. त्यानंतर अर्थसहाय्य मर्यादा किती आहे? उत्पादन उद्योगामध्ये 50 लाखापर्यंत आहे. सेवा उद्योगांमध्ये 10 लाखापर्यंत आहे. मार्जिन मनी कसं आहे याचं? तर बघा, सर्वसाधारण गटासाठी उद्योगाचा सहभाग 10% आहे आणि विशेष गटासाठी 5% आहे. बँक कर्ज किती आहे? सर्वसाधारणसाठी 75%, विशेष गटासाठी 70% आहे. अनुदान शहरीसाठी 15% आणि विशेष गटासाठी 25% आहे. त्यानंतर ग्रामीणसाठी 25% आणि विशेष गटासाठी 35%. यामध्ये पहा, सर्वसाधारण म्हणजे ओपन आणि विशेष गट म्हणजे इतर. खाली दिलेला आहे: अनुसूचित जाती जमाती, इतर, मागासवर्गीय, महिला, माजी सैनिक, शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणजे SC ST OBC, महिला, अपंग, माजी सैनिक इत्यादी. सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे काय? तुम्हाला अर्ज करताना खालील कागदपत्राची आवश्यकता लागेल. त्यामध्ये जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा यापैकी एक, शैक्षणिक पात्रतेसंबंधी कागदपत्र, आधार कार्ड, उद्योग निर्मितीच्या साठी, त्यानंतर व्यवसाय जागेबाबतचा दस्तऐवज, भाडे करार, बँक मंजुरीसाठी नोंदवलेले भाडे कराराची प्रत सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र असेल तर विशेष प्राधान्याचा पुरावा प्रमाणपत्र म्हणजे काय? तर अपंग, माजी सैनिक इत्यादीचा दाखला पाहिजे. वाहन प्रक्रियेशी संबंधित परवाना व वाहन चालवण्याचा परवाना. स्वयंघोषित शपथपत्र अंडरटेकिंग, जे की पोर्टलवरती अंडरटेकिंग उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढून तुम्ही सही करून ते जोडू शकता. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामध्ये अर्ज व प्रकल्प उभारणीचे टप्पे कसे राहतात ते बघा. ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जिल्हा स्तरावर CMEG पोर्टलवर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे ऑनलाईन अर्ज सादर होतो. त्यानंतर प्राथमिक पात्र यादी महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावाची छाननी करून प्राथमिक पात्र प्रस्तावाची यादी तयार होते. अंतिम निवड व शिफारस जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत प्रस्तावांची अंतिम निवड करून विविध बँकांना कार्यक्षेत्रानुसार कर्ज प्रस्तावाची शिफारस केली जाते. बँकेचा अंतिम निर्णय: बँक स्तरावर प्रस्तावाची आवश्यक छाननी करून कर्ज प्रस्ताव मंजुरीबाबत बँकेकडून अंतिम निर्णय घेतला जातो. अनुदान वितरण निर्देश: प्रस्तावास बँक मंजुरी मिळाल्यानंतर बँकेकडून शासनाच्या अनुदान प्रस्तावाची उद्योग संचालनाकडे छाननी व मंजुरी होते. मंजुरीनंतर उद्योग संचालनाकडून संबंधित बँकेस अनुदान वितरणाचे निर्देश दिले जातात.
कर्ज वितरण अर्जदारांनी स्वतःची 5 ते 10% रक्कम उपलब्ध केल्यानंतर व आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मंजूर रकमेचे पूर्ण कर्ज वितरण होते. प्रकल्प उभारणी व कार्यान्वय अंतिम सेटलमेंट. हे बघा, आता तुमचं सर्व मंजूर झाल्यानंतर, प्रकरण बँक मंजुरी झाल्यानंतर, त्यानंतर तुमची सबसिडी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लोन लगेच मिळेल. परंतु तुमचे जे हे आहे सबसिडी आहे ते तुम्हाला 3 वर्षानंतर तुमचा प्रकल्प यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाची अर्जदाराच्या खात्यात सेटलमेंट वन टाईम होऊन जाते. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहावा, संपूर्ण व्हिडिओ पाहावा, त्यानंतर पुढे शेअर करावा, लाईक आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.